यानंतर बातमी आहे नाशिकमधली। कर्जासोबत आपण बऱ्याच वेळेला विमा पॉलिसी घेतो, मात्र आपल्या मृत्यूनंतर तो कुठल्याही कारणाशिवाय नाकारला जाऊ शकतो। असाच क्लेम नाकारणाऱ्या HDFC लाईफ इन्शुरन्स आणि चोलामंडलम फायनान्स कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले होते आणि ज्यानंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला। हे प्रकरण नेमकं काय आहे बघूया सविस्तर। नाशिकमधील आधार कुलकर्णी यांनी आपल्या व्यवसायासाठी चोलामंडलम फायनान्स कडून 2023 मध्ये कर्ज घेतलं होतं। वैयक्तिक अपघात घडल्यास कर्ज सुरक्षेसाठी या कर्जासोबतच 2,28,306 रुपयांचा विमा हप्ताही वसूल करण्यात आला होता। दरम्यान आधार कुलकर्णी यांचं निधन झालं। त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली कुलकर्णी यांनी विम्याचा लाभ मिळावा म्हणून कंपनीकडे पाठपुरावा केला, मात्र कोणतीही ठोस माहिती किंवा समाधानकारक न देता HDFC कडून केवळ एक SMS पाठवत हा विमा दावा फेटाळण्यात आलाय। सप्टेंबर 2 ला एक साधा मेसेज आला की तुमचा क्लेम रिजेक्ट करण्यात येत आहे। असं म्हटल्यानंतर एकदम पायाची जमीन सरकली। म्हणजे ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर आमच्याशी गोड बोलून आम्हाला सगळ्या गोष्टी लिगली आमच्याकडनं करून हॉस्पिटलमध्ये येऊन फोन करून सगळ्या गोष्टी क्लिअर असताना सुद्धा यांनी आमचा क्लेम रिजेक्ट करावा। सर्वात मोठी फसवणूक आमची केलेली आहे HDFC लाईफ इन्शुरन्सने। तक्रारीनुसार विमा पॉलिसीचे अर्ज मृत व्यक्तीनं स्वतः न भरता कंपनीच्या प्रतिनिधीनंच भरले होते आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींची पुरेशी माहिती कुटुंबाला दिली नव्हती। तर आधार कुलकर्णी यांनी मृत्यूपूर्वी एकही कर्जाचा हप्ता दिलेला नव्हता, तरीही चोलामंडलम फायनान्स कंपनीकडून वयोवृद्ध आईला, निराधार पत्नी आणि तिच्या दोन्ही मुलांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता। या मानसिक त्रासानंतर दीपाली कुलकर्णी यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली। आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर AS डोल्हारकर आणि सदस्य कविता चव्हाण, प्रेरणा लोणकर यांच्या खंडपीठानं पीडित महिला दीपाली कुलकर्णी यांना मोठा दिलासा दिलाय। अंतिम निकाल लागेपर्यंत फायनान्स कंपनीला कर्ज वसुली न करण्याचे अंतरिम आदेश दिलेत। मात्र असं असतानाही चोलामंडलम कंपनीने या कुटुंबाला छळणं सोडलेलं नाहीये। अखेर मुख्यमंत्र्यांची भेट घेत या कुटुंबानं आपली आपबीती मांडली आहे। ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये आम्ही केस दाखल केली। ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये केस दाखल केल्यानंतरून चोलामंडलमचे काही लोक, गुंड प्रवृत्तीचे लोक येत होते, दमदाटी करायची किंवा तुम्ही लोन भरा। यांनी सांगितले की आम्ही ग्राहक तक्रार निवारण मंचात गेलेलो आहे, तुमचं काय असेल आपण ते कोर्टामध्ये बघू। परंतु त्यांनी असं कुठे न केल्यामुळे ग्राहक मंचाच्या अध्यक्षांनी त्याच्यामध्ये स्टे दिला किंवा जोपर्यंत याच्यामध्ये केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत कर्ज वसुली करू नये। असे असताना सुद्धा त्यांचं वेळोवेळी त्यांच्याकडे पेमेंटसाठी तगादा होता। मुख्यमंत्र्यांच्या थेट हस्तक्षेपानंतर या प्रकरणात वेगानं चक्र फिरली। मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांची होणारी अडवणूक आणि फसवणूक या गुन्ह्यांमुळे चव्हाट्यावर आली आहे। आता पोलिसांच्या सखोल तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।